राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक नागपुरामध्ये आज पार पडली आणि त्या बैठकीला संघाचे अरुण कुमार जे सहकार्यवाह आहेत ते उपस्थित होते आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या बैठकीला या ठिकाणी हजेरी लावली। महत्त्वाचं म्हणजे जे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण संघ परिवारातील वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, त्यांचेही काही मुख्य पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। त्यांनी सुद्धा या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे समोर जायचं आहे, हे पुढे काय करायला पाहिजे, अशा प्रकारच्या या सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी केल्याचं ची माहिती पुढे येते आहे। महत्त्वाचं म्हणजे जे संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कानपिचक्या सुद्धा घेतल्याची सुद्धा माहिती पुढे येते आहे आणि एकंदर जर आपण बघितलं तर आता निवडणुकीला समोर जात असताना संघ परिवाराचा यामध्ये मोठा सहभाग असणे खूप आवश्यक आहे। त्यामुळे महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती आहे याविषयी फडणवीसांनी या बैठकीमध्ये माहिती दिली असल्याचं सुद्धा कळते। त्यानंतर महायुतीमध्ये नेमकं काय चाललं आहे, कशा प्रकारे पुढे जाणार आहोत या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे। एकंदर म्हणजे संघ आणि भाजप जे आहे ते संघाशी संबंधित भाजप असल्याने संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे समोर जायचं आहे, काय नेमकं प्लॅनिंग करायचं आहे या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी चर्चा झाल्याची माहिती पुढे येते आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।